नमस्कार. आज आपल्या प्रत्येकाच्या शरीराला स्ट्रेचेसची अत्यंत गरज आहे, कारण आपली जी दैनंदिनी असते त्यावरती आपल्या सर्वांचं स्वास्थ्य अवलंबून असतं आणि आज आपलं हार्डवर्किंग कमी झालेलं आहे. आपण एक्झिक्युटिव्ह लाईफ शोधत आहोत आणि म्हणूनच आज आपण काही असे स्ट्रेचेस पाहतोय जे शरीरातला सगळा ताठरपणा घालवून टाकतील. आता स्ट्रेचेस म्हणजे काय? तर स्ट्रेचेस म्हणजे शरीराला ताणणं, असं ताणणं, शरीराला पसरवणं, आणि यामुळे काय होतं, शरीर लवचिक होतं आणि शरीरात जिथे कुठे जखडण आहे ती सगळी दूर होते आणि अवयवांपर्यंत, ग्रंथींपर्यंत, सांध्यांपर्यंत आणि सर्व आपल्या स्नायूंपर्यंत अत्यंत चांगल्या रीतीने रक्तप्रवाह होतो. आणि जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा सर्व रोग आपल्यापासून दूर राहतात. आणि म्हणून आज आपल्याला स्ट्रेचिंग नीट शिकून घ्यायची आहे. आज आपण स्ट्रेचिंग अशी पाहतोय ना की जी सर्वजण करू शकतील. अगदी वयोवृद्ध मंडळींसाठी देखील हे स्ट्रेचेस सगळे उपयुक्त ठरतील. तसंच लहान मुलांपासून ते सर्व मंडळींकरिता, सर्व स्त्री पुरुषांकरिता हे स्ट्रेचेस खूप सोपे असतील. घरातल्या घरात करता येतील. सोफ्याचा आधार घेऊन किंवा आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचा आधार घेऊन आपण हे सगळे स्ट्रेचेस करू शकतो. तर चला सुरुवात करूया. आता प्रसाद दादा माझी स्ट्रेचिंग घेतोय, तर आता आपण ना छोटे छोटे बारकावे शिकून घेणार आहोत की जेव्हा आपल्या समोरची व्यक्ती आपली जेव्हा स्ट्रेचिंग घेत असते तेव्हा तिने काय सावधानता बाळगली पाहिजे आणि आपण कुठे कुठे लक्ष दिलं पाहिजे, तसंच कुठले स्ट्रेचेस निवडले पाहिजेत, केले पाहिजेत आणि ते आपल्याला कुठे कुठे फायदेशीर ठरतात. हे बघा, आता सध्या प्रसाद दादा माझा पाय वरती घेऊन माझ्या डोक्याच्या दिशेला ताणत आहे आणि हे करत असताना माझा खालचा पाय उचलला जाऊ नये यासाठी त्याने काय केलंय, त्याच्या अंगठ्याने माझा पाय दाबून ठेवलाय. पण त्याने जर अख्खं वजन इथे टाकलं तर मग माझा पाय दुखेल, म्हणून काय केलंय, फक्त अंगठ्याने अडवून ठेवलेला आहे. त्यानंतर पाय वरती घेतल्यावर तो आता माझ्या उजव्या दिशेला आहे. तो उजव्या साईडला राहून माझा उजवा पाय घेतोय आणि त्यावेळेस त्याने उजव्या हाताचा वापर केलाय माझ्या पायाच्या बोटांना पकडायला. तसंच माझ्या पायाच्या बोटांना पकडला आणि जर हा हात नाही वापरला आणि त्याने ताणलं तर मग माझा गुडघा असा वाकू शकतो. आणि म्हणून त्याने काय केलंय, डाव्या हाताने गुडघ्याला पकडून त्याच्या दिशेला खेचलंय आणि तसंच माझी टाच खांद्याला लावली आहे. खांद्याला लावल्यामुळे त्यालाही ते वजन झेलायला सोपं पडेल आणि मग तो हळूहळू त्याच्या गुडघ्याच्या साह्याने पुढे वाकू शकतो. आता हा जेवढा स्ट्रेच माझा वाढवत चाललाय तेवढा स्ट्रेच मला इथून वाढतोय असं जाणवतंय. म्हणजे सुरुवातीला मला काफला जाणवत होता जेव्हा तो 90 अंशावरती होता इथे. मग प्रसाद दादाने थोडंसं पुढे अजून मला ताणलं आणि त्यामुळे बरोबर गुडघ्याच्या मागे मला आता ताण जाणवतोय. म्हणजे ज्यांना नी पेन असेल, अर्थरायटिस असेल, त्यांच्यासाठी हे स्ट्रेचेस किती महत्त्वाचे ठरतील बघा. तसं सायटिका पेन आणि लोअर बॅक पेन असेल तर उपयोग होईल. आता पुढे पुढे जेव्हा तुमची फ्लेक्झिबिलिटी अजून वाढत जाईल तेव्हा असा स्ट्रेच करा. आता मी हे स्ट्रेचेस रोज करते, त्याच्यामुळे वरती कितीही ताणलं तरी पण मला बरंच वाटतं. पण जेव्हा ताठरपणा शरीरात असतो तेव्हा मात्र हळूहळू गेलं पाहिजे. आता पटकन एकदा दुसऱ्या पायाचा हा घेऊया स्ट्रेच, मग त्यानंतर पुढच्या स्ट्रेचकडे वळू. आता हा स्ट्रेच करत असताना एक फक्त लक्षात घ्यायचंय की जर तो ताण अति वाटतोय तर त्यावेळेस लगेचच आपण हाताने सांगू शकतो, म्हणजे थांबायला सांगू शकतो किंवा सरळ बोला, तुम्ही बोलत बोलत स्ट्रेचिंग करा, बास असं करून सांगायचं. आणि बस म्हटल्यावर काय करायचं, काढायचं नाही स्ट्रेच, असा होल्ड करून ठेवायचा. आता इथे बस सांगितलं ना आपण की मग इथे त्याने थांबलं पाहिजे. किती सेकंड, जवळजवळ 45 सेकंड ते 1 मिनिट तरी प्रत्येक स्ट्रेच मिळायला हवा. आपल्या प्रत्येक स्नायूला तेव्हाच उपयोग होतो जेव्हा 45 सेकंड ते 1 मिनिट आपण ही स्ट्रेचिंग कायम ठेवतो. आता पुढचा स्ट्रेच बघा, पायाला घेतलं, तोच पाय माझा उजवा पाय आहे जो फर्स्ट स्ट्रेच केलेला तो, फक्त तो आता सरळ स्ट्रेच केलेला, आता तो तिकडे क्रॉस आहे, तुमच्या दिशेला आहे. आणि असा पाय खाली घेतला. आता असा खाली घेता मला इथे बरोबर हिप जॉईंटला चांगला ताण मिळतोय. म्हणजे कंबरदुखी ज्यांना आहे त्यांना हा खूप रिलीफ देणारा स्ट्रेच. डावा पाय प्रसाद दादाने उचललाय आणि तो आता उजव्या दिशेला घेतो. म्हणजे पहिल्या स्ट्रेचमध्ये आपण डोक्याच्या दिशेला ताणलं, आता या स्ट्रेचमध्ये इकडे ताणलेलं आहे, क्रॉस ताणलाय आणि इकडे जितका तो पाय असा वर वर घेत चाललाय तिथे माझा ताण इथे वाढत चाललाय. त्यामुळे कंबरदुखीचा त्रास ज्यांना आहे त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरेल हा स्ट्रेच हे तुमच्या लक्षात येत असेल. आता इथे नॅचरली काय घडतंय बघा, तो जितका ताणतो इकडे तितका माझा हा खांदा वरती येतोय. तर हा खांदा वरती आला तर मग पोटाला पीळ मिळणार नाही. त्यासाठी काय करायचं, हा खांदा खाली ठेवायचा आणि मान पूर्ण या दिशेला वळवायची. असं केलं की पोटाला चांगला पीळ मिळेल. हे स्ट्रेचेस करता करता
इतके फायदे होतील की स्ट्रेचेसमुळे फ्लेक्झिबिलिटी तर वाढेलच, पण त्यासोबतच पोटाला वगैरे पीळ मिळाल्यामुळे काय डायजेशनचे त्रास असतील, किंवा आता पॅनक्रियास पण इथे पोटाच्याच वरच्या भागाला आहे, तर डायबिटीसचा त्रास असेल, असे सगळे त्रास निघून जातात. किडनी पण साईडलाच तर आहेत, त्यामुळे जितका चांगला पीळ देता येईल तितका पीळ द्या. हे 2 स्ट्रेचेस पाहिलेत का तुम्ही? पहिलावाला परत करू. हा स्ट्रेच मिळाल्यामुळे माझ्या पोटाला दाब मिळतोय चांगला. म्हणजे पवनमुक्तासनामध्ये जी क्रिया घडते ना या आसनात, की पोटाला दाब मिळतो, पण इथे आपल्याला स्वतःला खेचावं लागतं. पण पार्टनर स्ट्रेचिंगमध्ये काय होतं की आपल्याला खेचायचं नाही आणि वरून दाब देतो. त्यामुळे वरून जेव्हा दाब येतो तेव्हा आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून तो दाब वाढवत जाऊ शकतो. आता हा मला आणखीन हवा असेल, आणखीन ताण हवा आहे, तर मग मी काय करणार, साईडने, हे बघा आता हा अजून पाय खाली जाईल, अजून जाईल, अजून जाईल, तर गुडघा पूर्णपणे खाली टेकवू शकता आणि इथे बरं वाटतं. इथे खूप लॉक असतो आणि हा लॉक असल्यामुळे आजकाल लोकांना साधी मांडी पण घालता येत नाही. म्हणजे तुम्ही स्टिफनेस किती लेवलपर्यंत असू शकतो याचा विचार करू शकता. आणि लहान मुलांचे पण मैदानी खेळ कमी झालेत, त्यामुळे त्यांच्यातली लवचिकता तर 10-12व्या वर्षापासूनच कमी व्हायला लागलेली. हा स्ट्रेच सायटिकासाठी आहे. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, नी पेन आहे, त्यांच्यासाठी हा स्ट्रेच खूप महत्त्वाचा ठरतो. तसंच इथे इंटरनल ऑर्गन्सच्या आजूबाजूच्या नसा खूप चांगल्या ताणल्या जातात आणि त्या ताणल्या गेल्यामुळे गुप्तांगांपर्यंत खूप चांगला रक्तप्रवाह होतो. आता इथे कसं, मी माझा पाय हा ना खूप स्टिफ ठेवलेला, तर रोजची सवय असल्यामुळे, प्रॅक्टिस असल्यामुळे आपल्याला कुठे काय चुकतंय ते कळतं. पण आता हा स्ट्रेच जर एकाच सिंगल साईडने सुरू असेल तर हा पाय असा येण्याची शक्यता आहे. तर मग आपण त्या पायाला लॉक करू शकतो. सोफ्याच्या इथे हे बघा, इथे सोफ्याला लॉक करते पाय, मग इथे पाहिजे तितका आपण स्ट्रेच करू शकतो. सध्या जर एवढी फ्लेक्झिबिलिटी तर एवढा पण स्ट्रेच चालेल. अजून जर वाढवता येतोय तर वाढवू शकता. इथे पण लॉक करायचं. आता सध्या मी जे स्ट्रेचेस दाखवते ते एकाच बाजूने दाखवते, कारण जर दोन्ही बाजूने केलं तर आपल्याला हे सगळे स्ट्रेचेस शिकायला खूप वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही करताना दोन्ही बाजूला करा. मी आता दाखवताना तुम्हाला एकाच बाजूने दाखवते. पुढचं स्ट्रेच करूया. आणि स्ट्रेच करत असताना मसल्स कॉन्शियसली लूज ठेवायचे, अजिबात ताट करायचे नाही. किंवा जर ताट होत आहेत आणि आपल्याला जर ते झेपत नाही तर सांगायचं समोरच्याला की कमी खेच किंवा जास्त खेचू नको, किंवा खेचले तिथेच थांब असं सांग. अँकल जॉईंटला यामुळे रिलीफ मिळतोय. नेक्स्ट स्ट्रेच असा. आता पोटावरती झोपून काही स्ट्रेचेस पाहू, हे सुद्धा नीट पाहून घ्या. शलभासन करू एक पायाने आणि वरती स्ट्रेच करायचा प्रयत्न करायचा. आता ही शलभासन करत असताना एक पाय मी वरती उचललेला आहे, पण वरती उचलल्यानंतर तो असा ठेवू नका. आणि जर असा राहतोय तर मग समोरच्या पार्टनरने कसा पाय घ्यायचा ते नीट बघून घ्या. बघ आता मी वाकवते, मुद्दा म्हणून वाकवते, पण प्रसाद दादा कसा त्याला खेचतोय हे जरा नीट ऑब्झर्व करा. कारण बिगिनर कसं सध्या लूज सोडणार पाय, कारण सुरुवातीला जेव्हा आपल्याला कळत नाही की नेमका पाय कसा ठेवला पाहिजे, कुठे ताण एक्झॅक्टली घेतला पाहिजे, तेव्हा आपण रिलॅक्स ठेवू शकतो पायाला आणि जेवढं झेपतो तेवढा ताण घेऊ शकतो. आता मला कसं हा स्ट्रेच अजून गरजेचा आहे, म्हणजे मला अजूनपर्यंत जो ताण हवा आहे तो मिळालेला नाहीये, तर मी आता प्रसाद दादाला सांगणार की तो अजून जरा वरती ताण. मग त्यावेळेस हळूहळू प्रसाद दादा अजून पायाला वरती ताणणार. तसं आपल्याला जितके स्ट्रेचेस हवेत तितके सांगायचे. आता एक भेकासनाचा स्ट्रेच आहे तो पहा. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे. तू पण करू शकतो. आता हे आपण स्वतः सुद्धा करू शकतो. असं पकडा पायाला आणि खालच्या दिशेने दाबा. आणि इतका रिलीफ मिळतो. खूप वेळ आपण चालून आलेलो असू किंवा वर्कआउट झालेला असेल आणि त्यानंतर स्ट्रेचिंग करायची, तुम्ही धावून आलेला असाल तर हे सगळे स्ट्रेचेस नक्की करा. स्ट्रेस रिलीफ होतो. भरपूर वेळ काम झालं, एका जागेवरती बसून लॅपटॉपवरती खूप काम केलं असेल, मुलांनी एका जागेला बसून अभ्यास केला असेल तर हे स्ट्रेचेस करा.
हे मसल्स सहजा ताणले जात नाही. आत्ता मी जो स्ट्रेच केलेला त्याच्यात हा समोरचा मसल ताणला गेला होता. आता तुमच्या डोळ्यासमोर अशी कुठली ॲक्टिव्हिटी येते का, आपण जी दिवसभरामध्ये अशी कुठली हालचाल करतो का की ज्यामध्ये हे सगळे स्ट्रेचेस आपल्याला मिळतील आणि हे मसल्स ताणले जातील? तर हे सहजा होत नाही आणि म्हणून प्रत्येक दिवशी हे सगळे स्ट्रेचेस व्हायला पाहिजेत. मग ते तुम्ही केव्हाही करा. फक्त जेवल्यानंतर हे स्ट्रेचेस काही पोटावर झोपून करायचे नाही. साधारण 2-3 तासाचा गॅप गेला पाहिजे, इतकंच. बाकी तुम्ही दिवसभरात वेळ मिळतोय तेव्हा करा, पण नक्की करा. नेक्स्ट स्ट्रेच पाहू. दोन्ही पाय फोल्ड करा. शलभासनचा हा स्ट्रेच सांग. हा बघा, एक पायचं केलं तसं दोन्ही पायचं असं तुम्ही भिंतीला लावून सुद्धा करू शकता किंवा पाटणाने असं उचलून धरायचं आणि हा स्ट्रेच घ्यायचा समोरच्याचा, पण आरामात घ्यायचा. नेक्स्ट आता दोन्ही पाय फोल्ड करायचे. ओके, आणि दोन्ही पाय एका बाजूला. हा पण चांगला स्ट्रेच आहे. येस, आणि शक्य आहे इतकं वरती घेऊन ताण द्यायचा प्रयत्न करायचा. पूर्ण साईडला ताण येईल. दोन्ही पाय सरळ ठेवून एक पाय असा ठेवायचा आणि एक पाय असा ठेवल्यानंतर तो पाय एका बाजूला घ्यायचा असा. आता या हाताने या पायाला असं पकडायचं आणि खेचायचं. खेचल्यानंतर या हाताने या गुडघ्याला थोडासा पाय जवळ घेऊन असं ढकलायचं. टाईट पकडा, पाय सुटायला नाही पाहिजे. तू खेच ना पाय. हां, आणि आपल्याला अजून जर तिकडे आता फ्लेक्झिबिलिटी वाढल्यानंतर आणखीन पाय तिकडे घ्यायचा तर तिकडे घेऊ शकतो. हां, बरोबर इकडे साईडने मला ताण आलाय. रिलॅक्स. आता इथे सोफ्याच्या आधाराने मी काही स्ट्रेचेस दाखवते, नीट पहा. पाय असा ठेवून द्या, त्यानंतर पाय असा गुडघ्यातून वाकवा. एवढा बेंड केला तरी मला इथे आणि पुढे चांगला ताण जाणवतोय आणि सायटिका, बॅक पेन यासाठी ते उपयुक्त ठरतोय. आता इथे कमरेवर हात ठेवू शकता किंवा पायावर हात ठेवू शकता. थोडं मागे वाकू शकता. मान मागे सोडली तर तुम्हाला जास्त बेंड करून होल्ड करता येणार नाही, कारण शेवटी याच्यात बेंडिंग करायची आहे, यामध्ये ब्रिदिंग नॉर्मल ठेवायची आहे आणि जास्त काळ थांबायचं आहे. त्यामुळे तुम्हाला वरती बघून होल्ड करता येईल. दुसरा स्ट्रेच बघा. टाच ठेवूया इथे. टाच ठेवून ती पुढे घ्यायची. इथे हात ठेवून द्यायचा. हात पण जर तुम्हाला सपोर्ट हवा असेल तर, नाही तर खाली सोडून द्या. सोडून द्यायचा हात इकडे दुसरा. गुडघा ठेवायचा असा, तो वाकवायचा. एक पाय असा ठेवायचा. आता हा गुडघा मी असा ठेवलेला आहे. हे सर्वांना जमेल, एवढं जमेल. आणि याच्यातच जर तुम्ही होल्ड करताय तर होल्ड करा, किंवा जर पुढे जमतंय तर जस्ट गुडघ्यावरती हात ठेवून थोडे खांदे मागे घ्या आणि मान मागे. अजून जमत असेल मी काय जरा एक्स्ट्रीम स्ट्रेचेसही दाखवते. हे नाही जमली तरी काही हरकत नाही, पण कसं लहान मुलांना वगैरे हे सगळे स्ट्रेचेस लगेच जमतील. त्यामुळे हे जरा नीट लक्षात ठेवा आणि तुमच्या मुलांना सुद्धा हे स्ट्रेचेस दाखवा. हे वज्रासन सहज आपल्याला जमेल. मागून पायात अंतर घ्यायचं, खाली बसायचं. असं बसल्यानंतर हळूहळू पाठीमागे बेंड करायचं. सुरुवातीला एवढं करा, पुढे एवढं करा. आणि हे जमत नसेल तर उशी दे, उशी ते. हां, तुम्हाला खाली बसताच येत नसेल, गुडघ्यांमध्ये खूप स्टिफनेस असेल तर असं करा. आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. अशा प्रॉप्सचा वापर करूनही तुम्ही करू शकता. व्यायामशास्त्रामध्ये कसं आहे, फक्त निर्धार महत्त्वाचा, बाकी त्याच्यापुढे ऑप्शन्स खूप असतात. आता हेच वज्रासन किती महत्त्वाचं आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी किंवा ओव्हरऑल बॉडीमध्ये पूर्ण स्ट्रेचेस येण्यासाठी. असा या पद्धतीने तुम्ही पाठीवर झोपू शकता. अजून थोडक्यामध्ये मी काही महत्त्वाचे स्ट्रेचेस दाखवते, नीट पहा. मार्जर आसनात बसून एक हात असा मागे घ्या.
सोडून द्या मागे. अजून एक बघा, इथे हात ठेवला, सेंटरला घेतलाय, साईडला होता तो सेंटरला घेतलाय, हा हात मधून घेतलाय, हा पुढे आणि हा या दिशेला. अजून मी काही स्ट्रेचेस एकदम पटापट दाखवते, ते एकदा नीट पाहून घ्या. बघा, भद्रासनात बसून हळूहळू खाली जा आणि हात दोन्ही समोर स्ट्रेच करा. हे सगळे स्ट्रेचेस पिरियड्स दरम्यान जे क्रॅम्प्स येतात ते घालवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतात. केल्या केल्या एकदम बरं वाटायला लागतं आणि पोटातले क्रॅम्प्स किंवा पायातला ताठरपणा सगळं निघून जातं. अजून काही स्ट्रेच पहा. हा पाय असा आडवा घेऊन खेचायचा. दुसरा पण. पोटावर झोपून तर असे काही स्ट्रेचेस आहेत ते जे तुम्ही रोज नित्यनियमाने करू शकता. आणि योगासने सुद्धा करत जा, कारण योगासने सुद्धा एक प्रकारची सर्व स्ट्रेचेसच आहेत. त्यामुळे जी योगासने तुम्हाला आवडतात ती तुम्ही नित्यनियमाने करा. या स्ट्रेचेसपैकी जे जे स्ट्रेचेस तुम्हाला आत्ता करावेसे वाटत आहेत ते तुम्ही आत्ता करायला सुरुवात करा. आणि सुरुवातीला सगळे स्ट्रेचेस करू नका. जेवढे झेपतायत किंवा शरीराची किती लवचिकता आहे ते सगळं तपासून ऑब्झर्व करून तुम्ही स्ट्रेचेसला सुरुवात करा. आणि जेव्हा नित्यनियमाने करू लागाल तेव्हा तुमची लवचिकता वाढेल आणि तुम्हाला सगळे स्ट्रेचेस आणि सर्व योगासने जमू लागतील. त्यामुळे सातत्याने सराव सुरू ठेवा. धन्यवाद.